मुंबईतल्या कोस्टल रोडला वर्षभरातच खड्डे पडल्याचं पाहायला मिळालंय आणि कोस्टल रोडवरील खड्डे हा भरल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होताना पाहायला मिळतोय। कोस्टल रोडवर हजारो कोटी खर्च झाला, मात्र तरी सुद्धा त्यावर वर्षभरातच खड्डे पडलेले आहेत आणि प्रशासनाच्या कामावर या निमित्तानं मुंबईकरांमध्ये तीव्र नाराजी सुद्धा उमटतीये। खड्डे भरले त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय। आपण पाहिलं या कोस्टल रोडचं लोकार्पण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालं, मात्र मुंबईकरांमध्ये तीव्र नाराजी कुठेतरी पाहायला मिळतेय। खड्डे भरल्याचा आता व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे आणि वर्षभरातच याला कोस्टल रोडला खड्डे पडलेले आहेत। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोस्टल रोड संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणालेत पाहूयात। त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालीन आणि मुंबईच्या महापालिका आयुक्तांशी देखील मी स्वतः बोललोय आणि त्यांना या संदर्भात गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आता तुम्ही जे सांगताय ते मुंबईचं सांगताय। आता मुंबईमध्ये कोस्टल रोड बद्दल काय काय टेक्निकल अडचणी आहेत, त्या ठिकाणी काय दखल घेतली आहे, जरा मला त्याचा आता प्रश्न उत्तर आता देता येणार नाही। तुम्ही मला आता जे आलं असेल त्यातून काय अधिकाऱ्यांनी किंवा तिथले काय टेक्निकल परिस्थिती समुद्राजवळ असल्यामुळं काय तिथे टेक्निकल बांधकाम काही चुकलं आहे का किंवा काय, तर अभ्यास करावा लागेल।